श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज पुन्हा आपण एक लीला ऐकणार आहोत. लीलेचं नाव आहे हरिणाची कथा. आता जे हरणाचं पाडस महाराजांजवळ आलं होतं, 4 पाधेण त्या शिकार करता करता त्या हरणाच्या पाडसाची आणि आई वडिलांची ताटाटूट झाली होती. हरणाचा पाडस महाराजांशी पाशी होतं. त्याचे माता पिता त्याला शोधत होते आणि ते शोधत तिघांची म्हणजे हरिण आणि त्याचे पाडस या तिघांची ताटातूट झाली होती. आणि तिघे हरिणी आणि हरिण त्या पाडसाला शोधतच होते आणि शोधत असता असता त्यांनी महाराजांपाशी आले. महाराजांनी त्याला ते पाडस दिसले. ते खूप आनंदी झाले. महाराजांच्या इथे येऊन उभे राहिले, नमस्कार केला आणि काय आश्चर्य, महाराज त्यांना म्हणाले, काय रे हरणा, आम्हाला ओळखलं नाहीस का? मागच्या जन्मात तू ब्राह्मण होऊन गाणगापुरात आमची सेवा केलीस. हरिणाने ते शब्द ऐकले आणि महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराजांच्या चरण स्पर्शाने त्या दोन्ही हरिणांना वाचा फुटली. ते हरिण बोलू लागले, महाराज माफ करा आम्हाला, आम्ही तुम्हाला विसरलो. आम्ही तुमची सेवा केली होती आणि म्हणूनच मग आम्हाला पुढचा जन्म पुढे व्यवस्थित होत गेलं. पण नंतर आम्ही काही साधू संतांचा छळ केला आणि त्या साधू संतांचा छळ केल्यामुळे आम्हाला पुढचा जन्म, हे 7 जन्म आम्हाला दुःख भोगावं लागलं. कारण मला पहिला जन्म हा रोगी ब्राह्मणाचा मिळाला, दुसरा बैलाचा, तिसरा शूद्रयाती जन्माला आलो, चौथा मला जन्म मिळाला तो गाढवाचा, पाचवा तंतुकाराचा आणि 6वा हा सोनाराचा. 6वा सोनाराचा. त्या सोनाराच्या जन्मामध्ये सुद्धा मी सोन्याची भयंकर चोरी केली, वाईट कर्म करत गेलो. पण पूर्वपुण्याईने 7वा जन्म हा हरिणाचा मिळाला आणि तुमची भेट झाली. पुन्हा माझ्या दत्तगुरूंचं, माझ्या स्वामींचं मला दर्शन घडलं. महाराज आम्हाला आता माफ करा. आता ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आमची आता सुटका करा महाराज. असे केविलवाणी ते हरिणी उभयता बोलू लागले महाराजांजवळ. महाराज त्यांना म्हणाले, या जन्मात तर शक्य नाही. जेव्हा आम्ही दक्षिण देशी येऊ तेव्हा तुम्ही मानवाच्या जन्माला याल आणि त्यावेळेस तुम्हाला मुक्तता मिळेल. असे म्हणून महाराजांनी तिघांच्याही मस्तकावर हात ठेवला आणि महाराज त्यांच्या गुफेमध्ये निघून गेले. अशा प्रकारे महाराजांनी तिन्ही हरणांचा उद्धार केला आणि पुढे काय होईल हेही त्यांना सांगितले. या लीलेचा अर्थ काय आहे? जर माणूस कुठल्याही जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर त्याला मनुष्य जन्मच हवा. मनुष्य जन्माशिवाय त्याच्यातून मुक्तता होत नाही. हे महाराजांनी आता इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही काय करतो, आपल्याला जो हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे, आपण महाराजांची भक्ती करतो. पण महाराजांची भक्ती करत असताना अनेक चुकीच्या गोष्टी करतो. महाराजांच्या तत्व जीवनामध्ये आपण उतरवत नाही. महाराजांना काय सांगायचे आहे आणि महाराजांना काय आपल्याकडून करायचे आहे तसं आपण वागत नाही. महाराजांची भक्ती करत असताना काहीतरी मागण्यासाठी आपण भक्ती करतो, एवढाच आपला उद्देश असतो. मुक्तीसाठी कोणीही भक्ती करत नाही की महाराजांनी आपल्याला मोक्ष द्यावा, पुन्हा ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवावं आपल्याला. असं काही क्षणाला जेव्हा अतिशय खूप वाईट परिस्थिती निर्माण होते, वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, तेव्हा मात्र आपण देवा मला आता सोडव याच्यातून सगळ्यातून असं आपण म्हणतो. पण नंतर जेव्हा परिस्थिती पूर्व होते, ते सगळं चांगलं होत जातं, तेव्हा आपण पुन्हा मायेच्या मोहामध्ये अडकतो आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आणि आपल्याला तो हव्यास निर्माण होतो. आणि आपण हे आपल्या हव्यासापोटी अनेक चुकीची कर्म करतो. जसं त्या हरिणाने केलं, चुकीची कर्म केली आणि त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. त्या हरणाच्या त्याच्या कर्मामुळे त्याला वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. पण महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्याला मागचे जन्म आठवले.
आपल्याला आपण आपली महाराजांपर्यंत तेवढी सेवा पोहोचत नाहीये, तेवढी भक्ती पोहोचत नाहीये. त्यामुळे महाराजांचा आपल्याला कृपेचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला मागचे जन्म आठवत नाहीत. आणि आपण मागच्या जन्मात कोणती वाईट कर्म केलीत, कोणती चांगली कर्म केलीत ते आपल्याला माहीत नाहीत. पण जे काही आज आपण प्रारब्धामध्ये भोगत असतो, ते संचित कर्माचंच फळ असतं. मग ते सुख असू देत किंवा दुःख असू देत. आणि म्हणूनच महाराजांनी त्या हरणाच्या लीलेमार्फत हरणाचा उद्धार केला. हरणाच्या लीलेमार्फत आपल्याला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की जे काही तुम्ही करत असाल तुमच्या जीवनामध्ये ते चांगलं करा. आणि जे चांगलं कर्म कराल, त्या चांगल्या कर्मासाठी माझी तुम्हाला नेहमीच साथ राहील. मी नेहमीच तुमचा उद्धार करेन. मी नेहमीच कायम तुमच्या सोबत असेन. पण तुमची कर्म हे उत्तम असायला पाहिजे. तुमचे विचार हे उत्तम असायला पाहिजेत. कुठल्याही वाममार्गाने जाऊ नका, वाईट मार्गाचा अवलंब करू नका. त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार आहेत. जरी माझी तुम्ही भक्ती केलीत तरी, माझी सेवा केलीत तरी. त्याचे परिणाम फक्त मी कमी करू शकतो, दुसरं काही करू शकणार नाही असं स्वामींचं सांगणं असतं. पण आपण मात्र तसं करत नाहीये. कारण आपण मनुष्य आहोत आणि कलियुगातला पण माणूस आहोत आणि कलियुगातला माणूस हा लालची आहे. त्याला भल्याबुऱ्याची कळतं, भलं-बुरं कळतं, जाण असते, पण तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यात नंतर दुर्लक्ष केल्यानंतर फक्त त्याच्या हव्यासापोटी, त्याच्या या सगळ्या विकारांपोटी तो त्याच्या हातून वाईट कर्म घडतात आणि नंतर मग पुढे जाऊन त्याचे परिणाम भोगावे लागतात. बऱ्याच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो, स्वामींचं तर मी एवढी सेवा करतोय, परंतु माझ्या वाटेला दुःख का आहे? हरणाने सुद्धा महाराजांची सेवा केली होती गाणगापुरात असताना. पण त्याच्या हातून वाईट कर्म घडल्यामुळे हे 7 जन्म त्याला दुःख भोगावं लागलं. आपल्या हातून एखादं जरी वाईट कर्म घडलं तरी आपल्या आयुष्यात दुःख येणारच आहे. त्या कर्माचं फळ भोगावंच लागणार आहे. हा महाराजांनी इथे निर्विवाद सांगितलेला सिद्धांत आहे, सत्य आहे. आणि आपल्याला ते स्वीकारायलाच पाहिजे. मग माझ्या आयुष्यात दुःख येत असेल किंवा माझ्या आयुष्यात सुख येत असेल, ते माझ्याच कर्माचं फळ आहे. आणि ते मी स्वीकारायला हवं आणि ते मी हसत-हसत भोगून संपवायला हवं. हेच महाराजांना सांगायचं असतं. तुम्ही माझी अखंड भक्ती करत राहा. आचरणयुक्त भक्ती करा, कर्मयुक्त भक्ती करा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सगळ्या सुख-दुःखात मी तुम्हाला साथ देणार आहे. फक्त मुखामध्ये माझं नाव असू द्या. माझं चिंतन करा, माझं स्मरण करा. हेच महाराजांना सांगायचं असतं. हां, आम्हाला महाराजांच्या कृपेने कळलेला अल्पसा बोध आहे. तो तोडक्या-मोडक्या शब्दात मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला ही लीला आवडली. ह्या लीलेतून मिळणारा बोध आहे तो मला आवडला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.